नमस्कार, मी स्नेहा. आपण पाहताय साम टीव्ही. आमच्या या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. मंडळी, स्वस्मै स्वल्पम समाजाय सर्वस्वम, महापुरुषांच्या व्यक्तिमत्वाचा हा विशेष भाग म्हणावा लागेल. कारण समाजाला आपण काहीतरी देणं लागतो आणि समाजासाठी आपलं जे काही ज्ञान आहे ते आपण समाजाला द्यावं आणि समाजहित जोपासावं, समाजाचं कल्याण करावं, ही महापुरुषांची मानसिकता असते. आणि यातूनच अनेक विविध संकल्पना ज्या आहेत त्या जन्माला येतात. आणि अशीच संकल्पना ज्येष्ठ आयुर्वेदाचार्य पद्मश्री डॉक्टर श्री बालाजी तांबे यांच्या मनात आली आणि त्यातूनच साकारलं कारल्याचं आत्मसंतुलन विलेज. आयुर्वेदाचा, भारतीय अध्यात्माचा आणि संगीतोपचारांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी डॉक्टर श्री बालाजी तांबे यांनी या आत्मसंतुलन विलेज कारल्याची स्थापना केली. आणि एक वेगळीच संस्कृती, आयुर्वेदीय उपचारांची एक वेगळीच परंपरा त्यांनी आपल्या या समाजासाठी निर्माण केली. याच विषयी आपण जाणून घेणार आहोत. कारण आत्मसंतुलन कारला आणि संतुलन आयुर्वेदला आता जवळपास 40 वर्ष पूर्ण होतात. आणि या निमित्तानं श्री गुरूंच्या आठवणी, या आत्मसंतुलन विलेजच्या स्थापनेमागची संकल्पना आणि या पुढचा भविष्यातला त्यांचा प्रवास आपण पाहणार आहोत. आणि त्यावरच बोलण्यासाठी, त्यावर गप्पा मारण्यासाठी माझ्यासोबत आहेत आत्मसंतुलन केंद्र कारला संतुलन आयुर्वेदचे व्यवस्थापकीय संचालक सुनील तांबे सर, आणि ज्यांना श्रीगुरूंची तालीम लाभली आणि ज्यांच्या मार्गदर्शनाखाली ज्या वाढल्या आणि फुलत गेल्या अशा डॉक्टर मालविका तांबे आपल्यासोबत आहेत. त्यांच्याशी आपण बोलणार आहोत, त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. चला तर आता सुरुवात करूया. सगळ्यात आधी स्वागत करते मी दोघांचं. सुनील सर, तुमचं स्वागत. नमस्कार. डॉक्टर मालविका, तुमचंही खूप खूप स्वागत. थँक्यू. सुनील सर, सगळ्यात आधी मला तुम्हाला विचारायला आवडेल, कसं वाटतं ही स्थापना जी करण्यात आली, तुमच्या वडिलांनी याची स्थापना केली आत्मसंतुलन विलेजची, तर या स्थापनेविषयी काय सांगाल? काय संकल्पना होती यामागची मुळात? तर काय झालं, 1970 साली साधारण, तेव्हा वडील पुण्यामध्ये होते आणि ते भगवद्गीतेचे वर्ग घ्यायचे, लोकांना शिकवायचे भगवद्गीता, ओंकारचं ध्यान शिकवायचे आणि इतर बऱ्याच गोष्टी करायचे ते. आणि त्याच्यामध्ये त्यांना असं जाणवलं की लोकांना जर चांगलं आरोग्य हवं असेल तर ते नुसतं औषधोपचारांनी किंवा नुसतं संगीताने किंवा नुसतं ध्यानधारणेने मिळणार नाही आहे. त्याला एक सर्वांगीण रूप आलं पाहिजे आणि ते त्यांनी अनुभवलं पाहिजे. म्हणजे नुसतं शिकवून होत नाही त्यांनी काही, तर त्यांनी अनुभवलं पाहिजे आणि एकत्र राहून त्याचं लाईफस्टाईल मॅनेजमेंट आपण म्हणू त्याची, तर त्यांनी त्यांच्या लाईफस्टाईलमध्ये ते सगळं आणलं पाहिजे. आणि मग ते त्यांना निरोगी आणि आरोग्यपूर्ण नुसतं शरीरच नाही मिळणार, पण मन आणि त्यांचं हेही छान आनंदी ते राहू शकतात. या संकल्पनेतनं ॲक्च्युली आत्मसंतुलनची हे झाली, काय म्हणू आपण, स्थापना झाली. आणि सुरुवातीला 1982 साली वडिलांनी पहिली जागा घेतली होती. 4 एकर जागा होती तेव्हा. आणि ती तुम्हाला आश्चर्य वाटेल, आमच्या आईंचं दागिने जे होते ते गहाण ठेवून घेतली होती जागा. मी वडिलांकडे त्या पैसे नव्हते, असं नव्हतं की भरभराट होती आणि जागा घेऊया आणि आपण हे करूया. तर अशा एका संकल्पनेसाठी ज्याचं फ्युचर काय होतं हे माहीत नसताना हे केलं. मी त्यांना माहिती होतं डेफिनेटली, ही हॅड अ विजन की काय होणार आहे, पण आजूबाजूच्या लोकांना असं वाटत होतं की हे काय करून राहिलेत. तर तेव्हा कसं होतं, आयुर्वेदाचं खूप महत्त्व अजून आलं नव्हतं लोकांमध्ये. आणि कारल्यासारख्या ठिकाणी आयुर्वेदासाठी कोण उठून येणार? पुण्यातच जे वैद्य होते त्यांच्याकडे कशी लोकं जायची. तर आणि तेव्हा कसं होतं, ॲलोपॅथी फर्स्ट लाईन ऑफ ट्रीटमेंट होती. आणि मग लोकांना अगदी असं झालं की काहीच आता त्यातनं निघत नाही आहे, मग आपलं ट्रीटमेंट होऊ शकत नाही आहे किंवा त्यातनं नाही त्यांना हे मिळते, रिझल्ट मिळते, मग ते आयुर्वेदाकडे वळायचे. तर अशा काळामध्ये इथे येऊन हे स्थापन करणं हे बाबाच करू जाणे. आणि त्यांचं म्हणूया त्यांची जी हे होती, काय म्हणतात, एक ह्यूज विजन होतं. ते विजन त्यांना माहिती होतं पुढे जाऊन काय होणार आहे, म्हणून ते करू शकले. नक्कीच. डॉक्टर मालविका, मला तुमच्याकडनं सुद्धा जाणून घ्यायला आवडेल, कारण या सगळ्या संकल्पनेचा काही वर्षांनी का होईना किंवा काही काळांनी का होईना तुम्ही सुद्धा भाग झालात. आयुर्वेद तर आहेच, पण एकूण आयुष्य आपल्या शास्त्रांमध्ये कसं सांगितलेलं आहे त्याचाही सगळा वापर इथे बाबांनी आपल्या आयुष्यात ऑटोमॅटिकली निगडीत करत गेलेत. तर हे जेव्हा आपण आयुष्य जगतो ना, तेव्हा आपल्याला जाणीव होते की अरे हे प्रॅक्टिकली पॉसिबल आहे घरी करणं. तर त्या दृष्टीने बाबांनी हे सुरू केलं की जो व्यक्ती स्वस्थ आहे त्यांनी सुद्धा आयुर्वेदाचा विचार करावा, त्यांनी सुद्धा विचार करावा की आयुष्य कसं जगता येईल. आणि आजार काही झाला तर सुधरवायचं आहेच, कारण की आयुर्वेदाने सांगितलंच आहे की आतुरस्य विकार प्रशमनमच.
त्यामुळे आजारपण झाल्यावर ते आपण त्याला सुधरवतोच. आणि मुख्य बाबांच्या मनात काय होतं की आपल्याकडे सांगितलेले आहे की सर्वे सुखीनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः. त्यामुळे नुसतं आजारपण नसणं हे सुख नाही आहे. तर सगळ्यांना सुख असेल कधी, तर जेव्हा शारीरिक बरोबर मानसिक आणि आध्यात्मिक आरोग्यसुद्धा असेल. आत्मसंतुलनमध्ये येऊन जेव्हा व्यक्ती राहतात तेव्हा त्यांना जे काही आपण म्हणूया 15 दिवस महिनाभर जसं डॉक्टरचा सल्ला असेल तसे ते राहतात. तर शारीरिक आरोग्य तर प्राप्त होतंच, पण त्याचबरोबरीने मानसिकता आणि आध्यात्मिकतासुद्धा त्या व्यक्तीची बदलते. तर हा जो कोर कॉन्सेप्ट आहे बाबांचा हॉलिस्टिक हिलिंगचा, हा समजण्यामध्ये म्हणजे मला खरोखरीच त्याचं खूप अप्रूप वाटलं मी जेव्हा लग्न होऊन आले. कारण की मी तर काय एक आपण म्हणतो ना की जस्ट ग्रॅज्युएशन माझं होत होतं, कंप्लीट पण नव्हतं झालेलं. तर त्या नुसत्या शारीरिक स्वास्थ्याच्या मानसिकतेतनं या मानसिकतेमध्ये माझा जो बदलाव झाला ते खरोखरी बाबांचा एक आशीर्वाद आपण म्हणतो ना की तसा मिळाला. आणि मला त्याच्याबद्दल आनंद याच्यासाठी वाटतो कारण की आज लोकांच्या आयुष्यामध्ये खूप सकारात्मक बदल आपल्याला करता येतो. नक्कीच. मला खरंच मालविका मॅडमचं हेच वाक्य पुढे नेऊन आणि तुम्हाला प्रश्न विचारायला आवडेल की सर, गुरुजींची ही जी संकल्पना होती की फक्त शारीरिक काही व्याधी फक्त मुक्त झालं नाही पाहिजे शरीर, तर मनसुद्धा चांगलं झालं पाहिजे आणि बुद्धीसुद्धा चांगली झाली पाहिजे. म्हणजे मानसिक, आध्यात्मिक आणि शारीरिक तिन्ही दृष्ट्या एखाद्या व्यक्तीनं निरोगी असावं, संतुलित असावं, हा खरं तर गुरुजींचा हेतू होता. कुठेतरी हेच वेगळेपण आहे. पण होलिस्टिक हिलिंग म्हणजे काय, तुम्हाला आश्चर्य वाटेल की आपण जेव्हा आत्मसंतुलनमध्ये येतो तेव्हा आपण सकाळी योग साधनेपासून सुरू करतो, प्राणायाम पण करतो, त्यानंतर आपण मंत्रसंगीत ऐकतो. म्हणजे रोज सकाळी आमच्याकडे 11 वाजता मंत्रसंगीताचा कार्यक्रम असतो आणि ते लोक बसून ऐकतात. संध्याकाळी ध्यान असतं जे संगीतावर आधारित असतं आणि त्याच्यातही स्तोत्र असतात, काही मंत्र असतात, काही भजनं असतात. आणि त्यानंतर डाएटवर खूप त्याचा फोकस आहे आमचा. म्हणजे चांगलं डाएट असलं पाहिजे आणि ते जेवण तुम्ही आमच्या इथे जेवाल तर अगदी घरच्यासारखं जेवण असतं. म्हणजे घरगुती येऊन चांगलं म्हणायला हरकत नाही. आणि लोक म्हणतात अतिशय सात्विक असं जेवण असतं. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत दॅट इज कॉल्ड होलिस्टिक हिलिंग. तर इट इज नॉट जस्ट अबाउट द मेडिसिन. म्हणजे आयुर्वेदिक औषध आम्ही इथे देतो आहे हे होलिस्टिक हिलिंग नाही. होलिस्टिक हिलिंग ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मिळून होतं आहे. आणि पंचकर्म म्हणजे आमचं जे पंचकर्म आहे, तर वडील नेहमी म्हणायचे की पंचकर्म ह्या 5 गोष्टी नाहीत आपण करतोय त्या, म्हणजे बस्ती किंवा विरेचन किंवा या सगळ्या आपण म्हणतो रक्तमोक्षण. तर ह्या सगळ्या गोष्टी पंचकर्म आहेत. पंचकर्म म्हणजे काय, आपलं शरीर सगळं जे आहे माणसाचं ते पंचमहाभूतांपासून बनलेलं आहे. पूर्ण सृष्टी पंचमहाभूतांपासून बनलेली आहे. तर त्या पंचमहाभूतांचं संतुलन शरीरात राखणं आणि वातपित्त कफाचं संतुलन राखणं म्हणजे मग तुमचं शरीर नीट चालणार आहे. असं पंचकर्म आपण इथे करतो. म्हणून कसं आहे की आयुर्वेदामध्ये जे वाताचा कॉन्सेप्ट आहे, तर आकाश तत्व जे आहे ते स्वच्छ कसं करणार, मग ते संतुलित कसं करणार, तर ते फक्त संगीतामध्ये त्याची ताकद आहे. डॉक्टर मालविका, हीच खरं तर सुनीलजींनी ते जे सांगितलं आहे ते तो विचार घेऊनच आपण पुढे तुमच्याशी बोलणार आहोत की फक्त पंचकर्म करणं म्हणजे शरीरशुद्धी झाली आणि आपण व्याधीमुक्त झालो असं नाही आहे. आत्मसंतुलन विलेजमध्ये बऱ्याच काही गोष्टींचा अंतर्भाव आहे. जसं की सरांनी सांगितलं की मेडिटेशन करायला लावतं, पण ध्यानधारणा करायला लागतं, योगोपचार आहेत, मंत्रोपचार आहेत. तर त्याविषयी जरा सांगा. बघा कसं आहे, सगळ्यात महत्त्वाचं जेव्हा आपण पंचमहाभूत म्हणतो आहोत तर त्या पंचमहाभूतांचं सुद्धा आपल्याला क्वालिटी बघावी लागते. आज आपण जेव्हा विचार करतोय की बाबा म्हणजे बाहेर सॉईल पोल्युशन आहे. सॉईल पोल्युशन म्हणजे काय होतं की त्याच्यातनं आपण निसर्गाकडनं येणारं जे आपल्याला खाद्य आहे ते त्या सॉईलमधनंच येणार आहे ना. तर ते पृथ्वी महाभूत आहे. तर त्याच्यातनंच चुकीच्या गोष्टी जेव्हा माझ्या शरीरात येणार आहेत तर आपल्याला त्रास नक्कीच होणार आहे ना, आरोग्य आपलं खराब होणारच आहे. आपण सध्या म्हणतो की प्लास्टिक आपल्या शरीरात जातं आहे, मायक्रोप्लास्टिक, त्याचा त्रास आपल्याला होतो आहे. तर हे सगळे जे आहेत पाचही महाभूत ते आपलं शरीर तयार करतात आहे. तर आपल्याकडे हे सगळं तर जे सुनील सर म्हणतात ते तर होतच आहे, पण आपण महत्त्वाचं काय बघतो की आपण ऑर्गॅनिक शेती करतो आणि त्याच्यातनंच आपण आहारसुद्धा इथे मॅनेज करण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे सात्विक आहार तर आहेच, पण त्याच्याबरोबरीने तो ऑर्गॅनिकसुद्धा असतो. म्हणजे कुठेही खतं वगैरे वापरली जात नाही. आपण जी आपली म्हणजे पृथ्वी आहे त्याचा आपण नीट विचार करतो, त्याचं नीट काळजी घेतली जाते. आपल्याकडे आपली जी फार्मसी आहे ती ग्रीन फार्मसी, म्हणजे त्याच्यातलं सगळं जे काही वेस्ट मटेरियल निघतं नॅचरली सगळ्या हर्ब्सच असतात, तर त्याचंच आपण खतामध्ये रूपांतरण करतो आणि ते खत आपल्या ऑर्गॅनिक शेतीमध्ये आपण वापरतो. म्हणजे आपण म्हणतो ना कसं पूर्ण एक सर्कल जो आपण निसर्गाला स्वस्थ ठेवायला मदत करू शकू तो आपण इथे फॉलो करण्याचा प्रयत्न करतो. तर ऑर्गॅनिक अन्न खाल्लं की नॅचरली तब्येत सुधारतेच.
आता हा विचार बाबांच्या डोक्यामध्ये 40 वर्षापूर्वी होता बघा. विचार करा, म्हणजे किती ते आत्ताच्या जगाच्या पुढे होते. आपण हे ऑर्गॅनिक शेती वगैरे लास्ट 10 ते 15 वर्ष ऐकतोय, पण बाबांची तेव्हा ती संकल्पना होती. आपलं आत्मसंतुलन विलेज जे आहे त्याच्यामध्ये आपण गाईचा गोठा सांभाळतो. कशा करता की इथे येणाऱ्या व्यक्तीला आपण जेव्हा दूध अमृत असं आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे, तूप अमृत असं आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे, तर चांगल्या प्रकारचं दूध आणि तूप आपण जर का देऊ नाही शकलो पेशंट्सला किंवा येणाऱ्या व्यक्तीला तर काही अर्थ नाही. म्हणून आपण त्याची क्वालिटी कशी मेंटेन करायची, त्या गायींची कशी वागणूक ठेवायची, त्यांना कशा प्रकारचा चारा द्यायचा, तर त्याच्यातनं आपल्याला चांगल्या प्रतीचं दूध, चांगल्या प्रतीचं तूप आपल्याला मिळतं, ते आपण इथे पेशंट्सला देतो. गोमूत्र इतकं महत्त्वाचं आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे, तर रोज सकाळी फ्रेश गोमूत्र देण्याची आपण पेशंट्सकरता व्यवस्था करतो. आपण आता अग्नी महाभूत आपण विचार केला तर ह्याच्याबद्दल फार विचार कुठे केलाच जात नाही. तर महाभूताची संकल्पना जेव्हा आपण विचार करतोय तर अग्नी महाभूत जर का चुकलं तर आपल्या शरीरातलं सगळं पचन चुकू शकतं. तर आपण फक्त आत्ता काय म्हणतो की बाबा सूर्याकडनं येणाऱ्या रश्मी चुकीच्या आहेत तर आपण सनस्क्रीन वापरूया. आपण फक्त स्किनचा विचार केला. आतमध्ये जी अग्नी शरीरामध्ये अन्नाला पचवतीये त्या अग्नीला सुधारवण्याकरता आपण काय केलं. तर त्यामुळे जेव्हा आमच्याकडे स्वयंपाक पण होतो तेव्हा त्यावेळेला संगीत आम्ही प्ले करतो, हा त्याच्यामध्ये विचार असतो. किंवा आपण कुठेही तुम्ही आमच्याकडे स्वयंपाक होत असला वगैरे तिथे सगळीकडे आमच्याकडे तेलाचा दिवा लावला जातो. आणि त्याच्यातनंच आपल्याकडे बघा त्राटक वगैरे सारख्या वेगवेगळ्या आपल्याकडे पद्धती आलेल्या आहेत की शरीरातल्या अग्नितत्वावरती काम करायचं असेल तर कसं कसं तुम्ही करू शकता. तर साधं लोक आजूबाजूला कुठेही गेले की त्यांना असं वाटतं अरे सगळीकडे यांनी दिवा लावलेला आहे. किंवा वायुतत्व शुद्धी आपण विचार करतो, वायू प्रदूषण आपण कसं सुधारवणार आहे. आपण म्हणतो फक्त तुम्ही वाहनं कमी करा, तसं नव्हे तर असलेला वायू कसा सुधारवायचा. तर यज्ञाची संकल्पना, धूपाची संकल्पना ही आपल्याला आपल्या शास्त्रांमधनं दिलेली आहे. तर ही सुद्धा आयुर्वेदिकरित्या बाबांनी आमच्या वागणुकीत आणलेली आहे. तर कोणी तुम्ही आलं तर तुम्ही बघाल की सकाळी आणि संध्याकाळी संपूर्ण आत्मसंतुलनमध्ये हा धूप केला जातो. दर आठवड्यामध्ये 2 ते 3 वेळा इथे स्पेसिफिक यज्ञ केलं जातं हर्ब्सचं. तर जेवढ्या हर्ब्स तुम्ही सूक्ष्म स्वरूपामध्ये तुम्ही वातावरणात पाठवाल तेवढ्या त्या वरती जाऊन तुमचं सगळं वातावरण सुधारवणार आहेत. तर या छोट्या छोट्या गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये बाबांनी त्यांचा जो थॉट प्रोसेस आहे तो वागणुकीत कसा तुम्ही आणू शकता आहात आणि तुमचं स्वतःचं संपूर्ण आयुष्य सुधारवू शकता, हे सगळं तुम्ही राहिलात. म्हणजे आपण म्हणतो ना की राहिलं जे तुम्ही ते जगलात तर तुम्हाला ते समजू शकतं. इथली जीवनशैली अनुभवल्यानंतर खरं तर सगळ्यांना कळतं की आयुष्य कसं जगायचं असतं आणि किती निरामयपणे जगायचं असतं. पण सुनील सर मला एक सांगा की गुरुजींची ही जी संकल्पना होती की आयुर्वेद शास्त्र जे भारताची खासियत आहे, तर हे आयुर्वेद शास्त्र तळागाळापर्यंत पोहोचावं यासाठी उत्तम औषधांची, आयुर्वेदिक औषधांची आणि अर्कांची निर्मितीसुद्धा श्री गुरूंनी केली. तर आणि आत्मसंतुलन बरीच औषधं जी आहेत ती खूप प्रसिद्ध आहेत आणि तितकीच प्रभावीसुद्धा आहेत. किंबहुना मीही बऱ्याचदा जेव्हा अनेक लोकांशी, अनेक व्यक्तींशी बोलते तेव्हा त्यांचंसुद्धा हेच असतं की नाही, संतुलनची जी औषधं आहेत ती उत्तम आहेत, त्याचा रिझल्ट उत्तम असतो. तर ही औषधांची आपण म्हणूया चांगल्या प्रतीची औषधं ही तयार करणं ही सुद्धा संतुलनची एक खासियत आहे. तर याबद्दल काय सांगाल? आमचं ब्रीदवाक्य आहे क्वालिटी आणि आम्ही क्वालिटीकडे प्रचंड लक्ष देतो. आमची जी लॅब आहे क्वालिटी कंट्रोल लॅब ती आम्ही 96-97ला सेटअप केली होती, जेव्हा इंडस्ट्रीमध्ये फारशा लॅब्स वगैरे नव्हत्या क्वालिटी कंट्रोलच्या. मी आयुर्वेदिक इंडस्ट्रीमध्ये म्हणतोय मी. आणि तेव्हा त्याचे काही खूप सगळे त्याचे प्रोटोकॉल्स नव्हते, त्या सिस्टम्स नव्हत्या, तेव्हा आम्ही ती लॅब सेटअप केली होती. आणि आमच्या त्या खासियत काय, आम्ही आता मेकनायझेशन केलं आहे बरंचसं बऱ्याच अंशी फार्मसीमध्ये. आमच्या इथे जेव्हा मोत्याची पिष्टी बनते तेव्हा तुम्ही बघाल की जो खल असतो तो खल असं करत बसायचं दिवसभर माणसाने, किती तास मनुष्य करू शकेल, इट इज व्हर्च्युअली इम्पॉसिबल. तर त्याचे आम्ही मेकनाइज खल करून घेतलेत. तर ते 12-12 तास तो गुलाबजलाचा खल चालू असतो. आणि तर असे सोल्युशन्स आम्ही करून घेतले, म्हणजे ज्याच्यामध्ये आपण माणसाचा त्रास कमी होईल, औषधाची पात्रता किंवा एफिकसी तशीच राहील किंवा चांगलं मिळेल अगदी आपल्याला एफिकसी, आणि वेळही सुद्धा तुमचा वाचेल. नक्कीच. नक्कीच. डॉक्टर मालविका, आत्मसंतुलनची ही सुद्धा आणखी एक खासियत आहे की इथले तज्ज्ञ डॉक्टर्स, इथला ट्रेन स्टाफ. तर हे सगळे तर आपण विकार करतोच आहे, पण त्यातनं सगळ्यात जास्त भर बाबांचा कशावरती होता आणि एस्पेशली मला पण त्या फील्डमध्ये खूप इंटरेस्ट होता अगदी सुरुवातीपासून, तो म्हणजे स्त्री स्वास्थ्य आणि संतुलन आयुर्वेदा फर्टिलिटी एक्सपिरियन्स, म्हणजे सेफ आणि गर्भसंस्कार. म्हणजे मुख्य काय आहे की आपण आजार झाल्यानंतर सुधरवतोय,
तर त्याच्या जागी आपण जर का गर्भपोटामध्ये असतानाच अशी व्यवस्था करू शकलो की आजार होण्याची संभावना कमीत कमी, शून्य तर करता येत नाही कारण की ते शक्य नसतं, पण आजारच आपण कमी प्रमाणात होईल, उशिरा होईल आयुष्यामध्ये, एवढं जरी आपण प्रयत्न करू शकलो, अवेअरनेस लोकांमध्ये आणू शकलो तर ते जास्त बरं. म्हणून संतुलनचं आयुर्वेदीय गर्भसंस्कार आणि संतुलन आयुर्वेदा फर्टिलिटी एक्सपिरियन्स सेफ हे दोन्ही उपक्रम आपण जवळजवळ गेले 40 वर्ष बाबा राबवतातच आहे. आणि मी 25 वर्षापूर्वी जेव्हा बाबांना जॉईन केलं तेव्हा या गोष्टीला मी थोडंसं अजून उचलायचा प्रयत्न केला, कारण की मी स्त्री असल्यामुळे मला त्याच्याबद्दलचं एक म्हणतो ना आपण अनुराग, प्रेम त्या गोष्टीबद्दल जरा जास्त आहे. त्यामुळे बाळ जेव्हा आपण जन्माला घालतो ते स्वस्थ, निरोगी, हुशार, सुदृढ असं सगळं असलं तर आपल्याला किती आनंद होईल ना. त्यामुळे त्याच्यावरती आपण जास्त काम करतो. आणि फॉर्च्युनेटली आपल्याकडे येणारी जी लोकं आहेत, म्हणजे आयदर त्यांना बाळ होत नसलं तरीही आपण व्यवस्थित त्यांना ट्रीटमेंट करू शकतो, किंवा अवेअरनेस ठेवून जेव्हा लोक येतात की त्रास काही नाही आहे पण बीजशुद्धी करून आयुर्वेदाच्या संपूर्ण मार्गदर्शनाखाली आम्हाला बाळ हवं आहे, तर तशा संतुलन बेबीज, म्हणजे संतुलन बेबीज हा एक टर्म कॉइन झाली सध्या, की लोक म्हणतात की डॉक्टर श्री बालाजी तांब्यांकडे येऊन जे बाळ झालेलं आहे ते संतुलन बेबी आहे. तर अशा इतक्या आपण म्हणूया की खरोखरी समाजाला एक चांगलं योगदान जे इनडायरेक्टली आपल्या पुस्तकातनं होतं आहे किंवा श्री गुरुजींच्या मार्फत मार्गदर्शनातनं होतं आहे, किंवा माझं सुद्धा यूट्यूब चॅनल आहे त्याच्यामार्फत मी करण्याचा प्रयत्न करते आहे. सुनील सर, तुम्हाला मला हाच प्रश्न विचारायचा आहे. वंध्यत्व ही समस्या प्रकर्षाने जाणवते. नॅचरल कन्सेप्शन याच्याहून जास्ती चांगलं काही असू शकत नाही. तर आता नॅचरली नवीन टेक्निक्स आले, सगळे मॉडर्न IVF IUI वगैरेच करतात, पण त्याच्यामध्ये काय होतं, त्यांचे औषधं जे ते घेत आहेत त्याच्यामध्ये त्यांना साईड इफेक्ट्स होतात. आमच्याकडे कधी कधी येतात कपल्स आणि ते म्हणतात की आता आम्हाला बाळ नाही झालं तरी चालेल पण तिची तब्येत बिघडलेली तुम्ही नीट करून द्या. तर कारल्यामध्ये वंध्यत्वावर पहिल्यापासून खूप हे होतं, कारण वडिलांचं निरोगी पुढची पिढी हे एक मंत्र होता त्यांचा, आणि त्या अनुषंगाने आमच्या इथे हे पूर्ण उपक्रम चालतो. आणि खरं तर सेफ हा त्याचाच एक भाग आपण म्हणू. हो हो. काय वडिलांना एक खूप जे गाणं आवडायचं, वैष्णव जन तो तेणे कहिये पीड पराई जाणे रे, तर ते नेहमी म्हणायचे की तुम्ही सगळं कराल, तुम्ही ध्यानधारणा करा, तुम्ही ओंकार म्हणा, पण शेवटी जर तुम्ही मानवाच्या दुसऱ्या माणसाचं जर तुम्ही दुःख समजू शकला नाहीत तर सगळं वेस्ट आहे, म्हणजे त्याला मग काय अर्थ निरर्थक आहे सगळं. तर ते नेहमी म्हणायचे की तुम्हाला आध्यात्मिक व्हायचं म्हणजे काय व्हायचं आहे, तर दुसऱ्याचं दुःख समजून घ्यायची तुमच्यामध्ये कपॅसिटी पाहिजे आणि त्याला मदत करण्याची इच्छा पाहिजे. तर हे या दोन गोष्टी असल्या तर त्याला आध्यात्मिक म्हणायचं, नाही तर मंत्र म्हणत बसणं किंवा ओंकार म्हणत बसणं ह्याला अध्यात्माचा त्याचा काही संबंध नाही आहे. विदेशी पाहुणे सुद्धा आम्हाला इथे दिसले, त्याबद्दल थोडं सांगा. कारण कुठेतरी भारतीय आयुर्वेद हा वैश्विक पातळीवर नेणं हे बालाजी तांबेंचा उद्देश होता, हे श्रीगुरूंचा उद्देश होता, तो कुठेतरी सफल झालेला आहे या निमित्तानं. तर इथे आल्यानंतर प्रत्येकालाच ऊर्जा एक वेगळी जाणवते, तो आपल्याला एक्सपिरियन्स करण्याचाच भाग आहे. पण इवन संगीताचं जे माध्यम आहेत ना, तर संगीताच्या माध्यमातून सुद्धा लोक आपल्याशी खूप जुळली. आणि त्याच्यातनं सगळ्यात जास्त एक्सपिरियन्स जो मला जाणवतो की जी गर्भसंस्कारित मुलं आहे त्यांनी बाबांची जी CD आहे गर्भसंस्कार नावाची, ती गेले म्हणजे बरीच, मला वाटतं एक 20 वर्षाच्या वर जवळजवळ फर्स्ट नंबर आहे स्पिरिच्युअल याच्यामधली. तर ते मुलं जेव्हा ती गर्भामध्ये असताना ती CD ऐकतात तर बाबांचा आवाज जन्म झाल्यानंतर ओळखतात. श्री अमिताभ बच्चनजींनी त्याच्यामध्ये निवेदन केलेलं आहे त्या होणाऱ्या बाळाला, तर त्यांचा आवाज ते ओळखतात. म्हणजे संगीताच्या माध्यमातून सुद्धा आपण लोकांपर्यंत जाऊन पोहोचू शकतो. आणि ह्यालाच आपण आध्यात्मिक वगैरे जे म्हणतो आहोत, तर वागणुकीतला बदल सुद्धा आपल्याला लोकांमध्ये इथे दिसतो. दोघांकडनंही खरं तर जाणून घ्यायला आवडेल की आत्तापर्यंतची ही 40 वर्ष आणि यापुढचा संतुलनचा प्रवास कसा असणार आहे. सोम ध्यान पद्धती आणि लाईफ इन बॅलन्स म्हणून टेक्निक आहे, ते बाबांनी विकसित केलं होतं, ते आम्ही लोकांपर्यंत आता पोचवायचा प्रयत्न करतो आहे. तर बरोबरीने ह्या सगळ्या गोष्टी लोकांपर्यंत पोचाव्या आध्यात्मिक, तशी आमची इच्छा आहे. आणि लोकांना मॅक्सिमम त्याचा फायदा व्हावा आणि जास्तीत जास्त लोकांना आम्ही सर्व्हिस चांगली देऊ शकतो आणि त्यांना आयुर्वेदाच्या माध्यमातून त्यांची सेवा करू शकतो, हे आमचं पुढचं ध्येय आहे.
मालविका मॅडम, तुम्ही काय सांगाल? कारण इथे तुमची जबाबदारी ही कुठेतरी वाढते, त्याचं कुठेतरी एक दडपण पण वाटतं तुम्हाला कधी? या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी आवाहन करू इच्छिते की लाईफ इन बॅलन्स मुवमेंट ही जॉईन करावी. म्हणजे श्री गुरुजींनी सुरू केलेलं जे हे एवढं महान कार्य आहे, मोठं कार्य आहे, याच्यामध्ये जेवढे हात आम्हाला बरोबरीने मिळतील तेवढं या सगळ्या विश्वाचं कल्याणच होणार आहे. आणि बाबा म्हणायचेच की हे संपूर्ण विश्व आपलं कुटुंब आहे, वसुदैव कुटुंबकम या खरं संकल्पनेतून हे सगळं सुरू झालेलं आहे. तर जेवढी लोक या सगळ्या म्हणजे आपल्या जो कार्य चाललेला आहे त्याच्याबरोबर जुळतील तेवढं आनंदाची गोष्ट आहे. खरं तर समाजाच्या तळागाळापर्यंत भारतीय आयुर्वेद आणि आयुर्वेद संस्कृती पोहोचावी यासाठी आत्मसंतुलन केंद्र हे सतत कार्यरत आहेत आणि दिवसागणिक या आत्मसंतुलन केंद्राशी जोडणाऱ्या लोकांची संख्या जी आहे ती अशी उत्तरोत्तर वाढत राहो अशी खरं तर शुभेच्छा मी तुम्हाला दोघांना देते. तुम्ही दोघेही इथे आलात, सर तुम्ही इथे आलात, मॅडम तुम्ही इथे आलात, त्यासाठी खूप खूप आभार तुमचे. या विशेष कार्यक्रमात आपण इथेच थांबतोय. नमस्कार.